केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आले। रेशनधारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकार आता 5 वस्तू देणार आहे। त्यामुळे ज्या गोष्टी लागतात घरामध्ये जेवण बनवण्यासाठी आणि पोषक तत्व ज्याच्यामध्ये असतात अशा वस्तूंचा विचार करून धान्य वाटप नियमामध्ये बदल केल्याची माहिती समोर येते। केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे असंही म्हणावं। आपण असा निर्णय केला ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती 1800 रुपये म्हणजे एका कुटुंबाला 9000 रुपये आपण त्या ठिकाणी। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालं। 1 ऑगस्ट 2026 पासून पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना या रेशन कार्डवर ते 9000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। बघा, जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला या रेशन कार्डवर ते गहू आणि तांदूळ मिळत असतील तर तुम्हाला 1 ऑगस्ट 2026 पासून या रेशन कार्डवरती अजून 9000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। बघा, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये कॅबिनेटची बैठक पार पडलेली होती। या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये रेशनधारकांसाठी 5 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते। या 5 मोठ्या आणि आनंदाच्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत रेशनधारकांना 9000 रुपयांची पेन्शन देण्याचा निर्णय झालेला आहे। यानंतर रेशनधारकांना दुसऱ्या निर्णयाअंतर्गत तुम्हाला रेशन कार्डवर ते गहू तांदळासोबत 5 वस्तू मोफत देण्याचा निर्णय झालेला आहे। या 5 आनंदी निर्णयांपैकी तिसऱ्या निर्णयाअंतर्गत तुम्हाला 5 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे आणि चौथ्या आनंदी निर्णयाअंतर्गत 5व्या आनंदी निर्णयाअंतर्गत तुमचं 100% कल्याण होणार आहे। तर एकंदरीत हे 5 आनंदाचे निर्णय कसे लागू होत आहेत हेच आता आपण पाहत आहोत। तर बघा, रेशनधारकांना प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे बदल होत असतात, काही नवीन योजनांची घोषणा होत असते, सरकार तुम्हाला पैशांची योजना सुरू करत असतं। त्याच पद्धतीने आता 1 ऑगस्ट 2026 पासून पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना या रेशन कार्डवरती पेन्शन, या रेशन कार्डवरती पैसे, या रेशन कार्डवरती योजना आणि या रेशन कार्डवरती अजून काही वस्तू देण्याचा तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे। मग 1 ऑगस्ट पासून तुम्हाला कोणकोणते लाभ दिले जाणार आहे त्याचीच माहिती आता सांगत आहे। तर बघा, रेशनधारकांना तुम्हाला महिन्यानुमहिने वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते आणि रेशन कार्डवरती मिळणारे गहू, मिळणारे तांदूळ हे चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे नव्हते। रेशन कार्डवरती मिळणारा गहू आणि तांदूळ याच्यामध्ये पौष्टिकता कमी असल्याची माहिती डॉक्टरांच्या संशोधनामधून समोर आलेली होते। त्यामुळे रेशनधारकांना तुमचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं पाहिजे, या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री फडणवीस साहेब, पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून रेशन कार्डवरती पैसे देण्याचा निर्णय, रेशन कार्डवरती विविध योजना देण्याचा निर्णय आणि रेशन कार्डवरती पेन्शन देण्याचा निर्णय झालेला आहे। तर एकंदरीत हे आनंदाचे निर्णय रेशनधारकांना तुम्हाला कसे लागू होत आहेत, याचा फायदा तुम्ही कसा करायचा आहे याचीच तुम्हाला आता माहिती सांगत आहे। आता बघा, रेशनधारकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। राज्यातील महिलांना मागच्या 2 वर्षांपासून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देणारी लाडकी बहीण योजना सुरू करून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत। राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सरकार पेन्शन देत आहे। अपंग, निराधार, विधवा यांना सुद्धा सरकार पेन्शन देत आहे। राज्यातील जे लाभार्थी आहेत तर त्या सर्वांना पेन्शन देत आहे। राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी, PM किसान, पीक विमा, कर्जमाफी यांच्या माध्यमातून पैसे दिले जात आहेत। परंतु राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी याच्या अगोदर कोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले नव्हते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता रेशनधारकांना तुमच्यासाठी
अखंड 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. मग या 5 आनंदी निर्णयांचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे. तर बघा रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, पिवळे रेशनधारक आणि केसरी रेशनधारक हे आर्थिकदृष्ट्या गरीब असतात. यांच्याकडे कमी शेतजमीन असते, उत्पन्न कमी असतं, यांच्याकडे मोठमोठ्या गाड्या मोठमोठे बंगलो नसतात. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून यांची भरभराट झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आता हे 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर 5 आनंदाचे निर्णय कसे लागू केले जात आहेत त्याचीच माहिती आता सांगत आहे. परंतु रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 5 आनंदी निर्णयांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही काही महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरायला पाहिजेत. राज्यातील जे पिवळे रेशनधारक जे केशरी रेशनधारक या पात्रतेमध्ये पात्र ठरतील त्यांना लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. मग या पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया. तर बघा, पहिले पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. दुसरी पात्रता तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. तिसरी पात्रता घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. पुढची पात्रता बघा रेशनधारकांना तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला रेशन कार्डवरील 9,000 रुपयांचा लाभ आणि रेशन कार्डवरील या 5 वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे. तर बघा रेशनधारकांना रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत हे 9,000 रुपये कसे मिळवायचे आहेत, रेशन कार्डसोबत अजून 5 वस्तू कशा मिळवायच्या आहेत त्याचीच माहिती आता सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती समजून जाईल आणि रेशनधारकांना याचा लाभ कसा घ्यायचा आहे हे सुद्धा तुम्हाला आता समजून जाणार आहे. आता बघा रेशनधारकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द 100% पाळत असतात. बघा, फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे निर्णय घेतलेले होते. आता हे निर्णय घेतल्यामुळे तुमची आता भरभराट होत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर रेशनधारकांना तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. मग रेशनधारकांना तुम्हाला ज्या 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तू कशा मोफत दिल्या जाणार आहेत याची माहिती देऊन टाकतो. रेशन कार्डवरती जी तुम्हाला 9,000 रुपयांची पेन्शन दिली जाणार आहे ती पेन्शन कशी दिली जाणार आहे याची माहिती सुद्धा आता आपण सांगत आहोत. त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमची लॉटरी लागून जाईल, तुमची भरभराट आता होऊन जाणार आहे. आता बघा रेशनधारकांना हा निर्णय आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील पिवळे रेशनधारक आणि केसरी रेशनधारक यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. परंतु ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही. त्यांनी वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. फक्त पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता दिला जात आहे. तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या तुम्हाला रेशन कार्डवरती 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत आणि रेशन कार्डवरती तुम्हाला जी पेन्शन दिली जाणार आहे तर ती पेन्शन कशी आणि किती दिली जाणार आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला आता सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा. आता बघा रेशनधारकांना आपल्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि आपल्या केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे. म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे बीजेपी पक्षाचे मोठे नेते आहेत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा बीजेपी पक्षाचे मोठे नेते आहेत. म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तर या दोघांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे रेशनधारकांना तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि रेशनधारकांना तुमचे खऱ्या अर्थाने आता लॉटरी लागत आहे. तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या पेन्शनचा लाभ आणि या वस्तूंचा लाभ कसा दिला जाणार आहे, आपण याच्यासाठी काय करायचं आहे हे आता सांगत आहे. तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला पात्रता सांगितलेली आहे. जर तुम्ही पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल आणि जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे, तुमची आता भरभराट होत आहे. तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या तुम्हाला रेशन कार्डवरती 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत, रेशन कार्डवरती जी तुम्हाला पेन्शन दिली जाणार आहे तर पेन्शन कशी दिली जाणार आहे, किती दिली जाणार आहे याची माहिती सुद्धा आता आपण देत आहोत. तर बघा रेशनधारकांना राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला तुमचे 100% गरज आहे. बघा, विचार
विचार करायला गेला तर आता येत्या काळामध्ये मोठमोठ्या निवडणुका होणार आहेत. म्हणजे सांगायचं झालं तर बघा, मागच्या काही दिवसांपूर्वी आमदारकीची निवडणूक पार पडलेली होते, खासदारकीची निवडणूक पार पडलेली होते आणि आता पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा निवडणुका सुद्धा आता पार पडलेल्या होत्या. परंतु आता पंचवार्षिक यायला जास्त उशीर लागणार नाही. लवकरच आता पंचवार्षिकच्या निवडणुका सुरू होणार आहेत. मग या निवडणुकीच्या काळामध्ये सरकारला या ठिकाणी सामान्य नागरिकांनी मतदान केलं पाहिजे. या दृष्टिकोनातून सरकार हे एक मोठं पाऊल आता उचलत आहे. बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तालुक्याच्या ठिकाणी आमदार असतात, जिल्ह्याच्या ठिकाणी खासदार असतात आणि आपले मुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या ठिकाणी असतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य बघा, आमदारकीच्या निवडणुकींना सुद्धा रेशनधारकांची गरज असते, खासदारकीच्या निवडणुकींना सुद्धा रेशनधारकांची गरज असते. पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये सुद्धा रेशनधारकांना तुमच्या मतदानाची गरज असते. जर रेशनधारकांना रेशन कार्डवरती विविध योजनांचा लाभ दिला, रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले, रेशनधारकांची कामे केली तर रेशनधारक सरकारला 100% मतदान करतील, सरकारला सहाय्य करतील. या दृष्टिकोनातून रेशनधारकांना तुमच्या आता लॉटरी लागले जात आहे. आता बघा, रेशनधारकांना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने तुम्हाला ज्या रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत ज्या 5 वस्तू दिल्या जाणार आहेत तर त्या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत. रेशन कार्डवरती तुम्हाला गहू तांदळासोबत जे 9,000 रुपये दिले जाणार आहेत तर ते 9,000 रुपये कसे दिले जाणार आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असेल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा, जेणेकरून रेशनधारकांना तुमची आता लॉटरी लागून जाईल. रेशनधारकांना तुम्हाला आता दिलासा मिळून जाईल. तर एकंदरीत रेशनधारकांना या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे, या वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे याची माहिती देऊन टाकत आहे. तुम्हाला मी अगोदर पात्रता सांगितलेल्या आहे. तर बघा, रेशनधारकांना सरकारने राज्यातील महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, अपंग निराधारांसाठी विविध योजना सुरू केलेल्या होत्या. याचाच विचार करून रेशनधारकांनी सुद्धा सरकारला पत्र पाठवलेले होते. सरकार मायबाप तुम्ही सर्वांचा विचार करत आहे, मग आम्ही रेशनधारक आहोत तर आमचा का विचार करत नाही. त्यावरती फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि डायरेक्ट मोदी साहेब यांच्या माध्यमातून हे निर्णय आता घेण्यात आलेला आहे. रेशनधारकांना तुमची आता लॉटरी लावली जात आहे. तर एकंदरीत तुम्हाला ज्या 5 वस्तू दिल्या जाणार आहेत तर त्या 5 वस्तूंची यादी वाचून दाखवता. परंतु रेशनधारकांना तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर सरकार तुम्हाला मोफत सौर ऊर्जा म्हणजेच मोफत सोलार देत असता. रेशनधारकांना तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल आवास योजना या योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी 2 लाख रुपये दिले जात असतात. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला विहीर अनुदान योजनेचा लाभ दिला जात असतो. गायगोठा अनुदान योजना, शेळीपालन योजना अशा योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जात असतो. त्याच पद्धतीने आता या रेशन कार्डवरती तुम्हाला विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. रेशन कार्डवरती तुम्हाला आता पैसे दिले जात आहेत. मग हे पैसे कसे दिले जात आहेत, या वस्तू कशा दिल्या जात आहेत याचीच माहिती आता सांगत आहे. आता बघा, रेशनधारकांना या 5 वस्तूंची यादी वाचून दाखवतो. तर बघा, वर्षानुवर्ष तुम्हाला फक्त गहू आणि तांदूळ दिले गेलेले होते. परंतु रेशनधारकांना इथून पुढे तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदूळासोबत या ठिकाणी खाण्याचे तेल, मीठ, मैदा, साखर, सोयाबीन, विविध प्रकारच्या डाळी, विविध प्रकारचे मसाले अशा वस्तूंचा समावेश करून तुम्हाला मोफत किराणा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे. आणि रेशनधारकांना तुम्हाला पेन्शन देण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे. म्हणजेच रेशन कार्डवरती तुम्हाला गहू तांदूळासोबत अजून या ठिकाणी आता पैसे सुद्धा दिले जाणार आहेत. मग हे पैसे किती आणि कसे दिले जाणार आहेत याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा, तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या रेशन कार्डवरती आता पैसे दिले जाणार आहेत. तर हे पैसे कसे दिले जाणार आहेत तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यातील सर्व रेशनधारकांना हे पैसे दिले जाणार नाहीत. तर या 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामधील रेशनधारकांना रेशन कार्डवरती या वस्तू आणि हे पैसे दिले जाणार आहेत. तर या वस्तू आणि हे पैसे कसे दिले जाणार आहेत याची आता माहिती देत आहे. तर बघा, रेशनधारकांना सांगायची गोष्ट म्हणजे बघा, तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमची आता लॉटरी लावली जात आहे. बघा, सांगायचं तात्पर्य आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर या 14 जिल्ह्यामध्ये या 5
5 वस्तू मोफत आणि 9,000 रुपयांची पेन्शन दिली जाणार आहे. तर हे 14 जिल्हे आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांचे जिल्हे आहेत. तर त्यांच्याच कुटुंबांना या ठिकाणी या वस्तू आणि पेन्शन आता दिली जाणार आहे. त्यामुळे जर तुमच्या घरामधील एखाद्या शेतकरी बांधवाने आत्महत्या केलेली असेल आणि जर तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. तर तुम्हाला 14 जिल्ह्यांची यादी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. परंतु पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्ही रेशन कार्डची KYC करून ठेवा, रेशन कार्ड अपडेट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रेशन कार्डवरील या वस्तूंचा लाभ, रेशन कार्डवरील या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे. बघा, महत्त्वपूर्ण अशी अपडेट होते. आवडले असेल तर लाईक करून ठेवा.